पोरी अगं हे काय मला दाजी तुम्ही बसा आधी, तुम्ही बसा, मी सांगते सगळं. कसे आहात दाजी? पोरी हे समज काय चाललंय कळल का? दाजी खरं तर काय झालं की पोरी हे समज काय होऊन बसलं ग? पोरी पण तुला बघितलं ना जीवाला लय बरं वाटलं बघ. मला पण बरं वाटलं दाजी तुम्हाला बघून. पण दाजी तुम्ही अचानक इतक्या लांब कसं काय आलात? आणि ते सुद्धा तुमची तब्येत बरी नसताना. हे पोरी अगं वय वाढल्यावर तब्येतीचं काय चालायचंच. अगं आपल्या पोरीला भेटायला येणाऱ्या म्हाताऱ्या बापाला वय नसतं, काळीज असतं. पोरी कशी आहेस तू? सुखात आहेस ना तू? दाजी पण तुमची तब्येत बरी नाहीये ना, मग का आलात तुम्ही? तुम्ही असं फिरत बसू नका दाजी. तुमचं वय झालंय आता काळजी घ्यायला हवी तुम्हाला. हे पोरी अगं तुला बघितलं आणि माझी तब्येत एकदम ठणठणीत झाली बघ. आणि वयाचं काय ग, ते वाढतच जाणार. ते आपलं काम करतं आणि मी माझं काम काळजी करण्याचं. पोरी पण खरं सांग तू सुखात आहेस ना? दाजी ते पिशवीत काय आहे? माझ्यासाठी आणलायत ना काहीतरी? बघू मला काय आहे. अगं होय, अगं तुझी आठवण आली. तुझ्यासाठी स्वतः लाडू बनवले. तुला लई आवडतात ना? ये खा. अगं तू लहान होतीस तर एका दमात 5-5 लाडू फस्त करायची. अगदी तशीच आता पण खा. अगं माहेरून आणलेत, मायेनच तुझं अर्ध पोट भरेल बघ. अगं सकाळपासून तू काही खाल्लेलं दिसत नाहीस. कामात असलीस ना की तू असंच करतेस. हे पोरी अगं रडू नकोस का? भरल्या घरात असं रडलेलं बरं नाही वाटत. अगं स्वतःकडे बघ, कशी अवस्था करून घेतेस तू. आणि या खोलीत का राहतेस तू? आता अशा मनस्थितीत आबांबद्दल सांगणं बरं दिसणार नाही. पोर लई लावून घेईल जीवाला. दाजी आबा कसे आहेत? मी चुकले, खरंच खूप चुकले. मी खूप त्रास दिला ना त्यांना. दाजी त्यांना हे सगळं सांगू नका. ते नाही सहन करू शकणार. नाही सांगणार बुरी, नाही सांगणार. नाही दाजी, मला वचन द्या आधी की यातला एकही शब्द तुम्ही आबांना कळू देणार नाही आहात. होय परी,
मी तुला वचन देतो, यातला आम्हाला काहीच सांगणार नाही. दाजी, तुम्ही एवढे घरी आलात आणि मला मनासारखा पाहुणचार सुद्धा करता आला नाही तुमचा. पण तुम्ही आलात, माझ्याशी बोललात, खूप बरं वाटलं दाजी. अंगात 10 हत्तींचं बळ आल्यासारखं झालंय. पण दाजी, आता तुम्ही जा. नाही दाजी, मी खरंच सुखात आहे. तुम्ही जा आता आणि काळजी घ्या स्वतःची. आणि दाजी, आबांची पण काळजी घ्या आणि त्यांना सांग मला माफ कर. स्वतःची काळजी घे. पुरी, स्वतःची काळजी घे. सुखी राहा पुरी. येतो. गेले का दाजी? हां, गेले वाटतं. छान. घरातल्या नोकरांबद्दल खूपच प्रेम आहे नाही तुझ्या मनात? छान, चांगली गोष्ट आहे. असंच असावं. पण तुमच्या या जिव्हाळ्याच्या गाठीभेटींमध्ये खूपच वेळ वाया गेलाय असं नाही का वाटत तुला? हां, त्यामुळे खूप महत्वाची कामं विसरली आहेस तू. आम्ही काय सांगितलं होतं? सगळ्या घराचा कानान कोपरा साफ करायचा आहे तुला. किचनही तुलाच आवरायचं आहे. मग आता ही सगळी कामं करायला नको? नाही, तसे खूप नोकर आहेत आपल्या घरात, पण तुझी सवय व्हायला हवी ना या घराला. हां, त्यामुळे चला लागा कामाला. कामाला लागायचं.
ह्याला म्हणतात शत्रूला कोंडीत पकडणं. फार इच्छा होती ना तुझी अरुंधती या खोलीत यायची. राहा मग आता या खोलीतच राहा. गुप्तहेर अरुंधती आणि तिच्या साहस कथा. आता शोध 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 पुरावे शोध आमच्या विरोधात. आता तिथे फक्त धूळ माती आणि अरुंधती या व्यतिरिक्त काहीही नाहीये. चला चला पद्मिनी राजे सरंजामे एका नवीन नाटकाला सुरुवात करा. शेवटी माझा संशय खराच ठरला. पद्मिनीजींनी ह्या खोलीत आपल्या आठवणी लपवून ठेवलेल्या नाहीयेत. नक्कीच ह्या खोलीत एखादी तरी अशी गोष्ट आहे जी त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली. पण का? डोकं फुटायची वेळ आली आता. पण काय करू मी आता? या खोलीत कोणालाही न सांगताच आली आहे. आता या खोलीतून बाहेर कशी पडू? देवा, कुठे अडकली आहे मी? कुठे गेले सगळे? नाही त्यावेळी लवकर फोन उचलतात. या दाजीने ना हौसच आहे घोळ घालायची. काय गरज होती मला न सांगता मुंबईला परस्पर जायची? नक्की सरूला आबांबद्दल सांगायला गेले असणार. आता आबांबद्दल त्या सरंजामेना कळलं तर ते पहिल्यांदा इथे येतील आणि माझा SJ चिटफंडचं पितळ उघडं पडेल. सगळे पैसे घेऊन तो हरामखोर पळून गेला. आता हे नवीन बालंट माझ्यावर येणार. एक झाकायला जातोय तर दुसरीकडून उघडाच पडतोय मी. हॅलो हॅलो, हा मी शंतनू जहागीरदार बोलतोय, अरुंधतीचा मोठा भाऊ. बोल शंतनू. अरू आहे का? नाही, मला विचारायचं होतं, आमचे दाजी आले आहेत का तिथे? दाजी नाही रे. हो, आणि जरी आले असतील तरी आम्हाला माहित नाही, कारण आम्ही आत्ताच आलो आहोत. बरं, मी अरुशी बोलू शकतोय का? प्लीज जरा तिला फोन देता का? फार महत्वाचं बोलायचं होतं तिच्याशी. हो, एक मिनिट. हा, शंभू शंभू शंभू, वहिनीला सांग की तिच्या भावाचा फोन आहे. हो सर. लवकर यायलास. एक मिनिट. हा, ती येते. हा, ओके ओके. मॅडम कुठेही घरात नाही आहे. अरे, ही अरुंधती गेलीये कुठे? सकाळपासून दिसली नाही आम्हाला. अमर, तुला सांगून गेलीये का? नाही मम्मा. मम्मा एक मिनिट. हा, हॅलो शंतनू, वहिनी बाहेर गेले कुठेतरी. ती आल्यावर तिला फोन करायला सांगू मी? हां, आणि काही सिरियस नाही आहे ना? सिरियस? नाही नाही, फार महत्वाचं काम होतं माझं.
तर फक्त तिला घरी आल्यानंतर लगेच फोन करायला सांगा मला. हो. मामा, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झालाय. शंतनू फोनवर थोडा सिरियस वाटला मला. पण वहिनी कुठे गेली? बहुतेक रेशम सोबत शॉपिंगला गेली असेल. मी रेशमला फोन करतो. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. मी आहे इकडे. कोणी आहे का? कोणीतरी दरवाजा उघडा. इथून बाहेर पडल्यावर मी काय उत्तर देऊ सगळ्यांना? सगळ्यांना खरंच वाटेल की मी मुद्दामूनच करते. काहीच कळत नाही मी काय करू. काय करू मी?